समाज आणि समाजातील जीवन वास्तव. मानवी समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. सगळेच वेगवेगळ्या विचाराचे, सगळेच वेगवेगळ्या आचाराचे. सगळ्यांचा जन्म एका स्त्रीच्या उदरातून होतो. एका आईच्या उदरातून सगळेच मानव प्राणी जन्माला आलेले आहेत. जशी आई तसे मुलं. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे, हे महापुरुषांनी म्हटले. अनेक संतांच्या अभंगामधून ते निदर्शनास आले. स्त्री खूप महान आहे. आई जी स्त्री आई होते ती पूजनीय असते. इतकी महती आईची अनेक संतांनी, महापुरुषांनी, व्याख्यात्यांनी सर्वांनी सांगितले. आई किती महान आहे, आई किती श्रेष्ठ आहे, आणि आहे ती, असतेही आणि आहेही. जसं स्त्रीचं जीवन, तिचं चारित्र्य तिच्या हातात असते, तसंच पुरुषाचंही जीवन, पुरुषाचंही चारित्र्य त्याच्या हातात असते. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, आपणच आपले स्वामी आहो, आपला कर्ता करविता आहो. हे धम्मपदामध्ये तथागत बुद्धांनी सांगितलेले आहे. आपण जसे कर्म करू तसं फळ आपल्याला मिळेल. आपण जसं बोलू, आपली जशी वाचा असेल तसे त्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात. काही लोक असे असतात की त्यांच्याकडे 1 एकर, 2 एकर, 3 एकर शेती असेल, परंतु त्यांना भोपाऱ्या मारण्याची फार सवय असते. म्हणजे लबाड आणि खोटं बोलण्याची सवय असते. म्हणजे मी किती श्रीमंत आहो, श्रीमंतीचा ते आणतात. पण खोटं हे खोटंच असते ना. ते सत्य हे कधी लपत नाही. तुम्ही कितीही ते लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही. सूर्याला जर कोणी म्हणेल की मी झाकून ठेवतो, हा माझा दुश्मन आहे आणि याला त्या सूर्याचा प्रकाशच मिळायला नको, असं होतं का कधी? नाही. सूर्य सगळ्यांनाच प्रकाश देतो, स्वयंप्रकाशित. आणि तसंच आपणही आपलं जीवन स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचाराने जगलं पाहिजे. समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना काही लोकांची सवय बघा कशी असते. एवढ्या गोष्टी करतात, करोडोच्या गोष्टी करतात की माझा हा सौदा झाला, आता बघा माझा तो सौदा झाला. ते सौदा चिठ्ठ्या दाखवत बसतात लोकांना. इतक्या लाखाचा झाला, तितक्या लाखाचा दिला. प्रत्यक्ष मात्र काहीच नसते. आणि कोटीच्या गोष्टी करणारे, लाखोच्या गोष्टी करणारे, त्यांना जर कुणी म्हटलं की मला 2,000 रुपयाचं काम आहे, किंवा मला दवाखान्यात 5,000 रुपयाचं काम आहे, किंवा मला ह्या गोष्टीत म्हणजे आवश्यकता आहे, तर मला तुम्ही मदत करा, किंवा माझ्या मुलाची फी भरायची आहे तर मला ती तुम्ही काही दिवसासाठी मला पैसे उसने द्या, किंवा काही दिवसासाठी माझं हे काम करा. पण नाही, ते करणार नाहीत. याचाच अर्थ की त्यांच्याकडे काहीच नसते. त्यांच्याकडे काहीच नसते. आणि जो माणूस कुणालाही आधार देऊ शकतो, कुणालाही सहारा देऊ शकतो, कुणाचंही काम करू शकतो, तो कुठल्याही प्रकारे करू शकतो. त्याला त्यासाठी श्रीमंतीची गरजच नसते. श्रीमंत माणूस होण्याची, किंवा फार धनाढ्य माणूस आहे आणि तो धनवान आहे म्हणून तो गोरगरिबांचा कामं करतो की गोरगरिबांना मदत करतो, हे चुकीचं आहे. मदत करण्यासाठी माणूस गरीब जरी असला तरी त्याचं मन हे श्रीमंत लागते. ज्याचं मन श्रीमंत तो जगात श्रीमंत माणूस असतो. जो दीन दुबळ्या, शोषितांच्या, गरिबांच्या, गरजूंच्या कामामध्ये पडतो तो खरा श्रीमंत असतो आणि तो खरा लायक असतो. परंतु समाजामध्ये खूपच धिंगा मारतात लोक. माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये ना इतकं लाख सोनं केलं. अरे कशासाठी सांगतं बाबा तू? आणि विशेष म्हणजे महिलांना जास्तच ठगवतात. म्हणजे महिलांना जर इम्प्रेस करायचं तर ते असं दाखवतात की आम्ही खूप पैशावाले, आमच्याकडे खूप पैसा आहे. आणि ज्या काही महिलांना, ज्या निर्बुद्ध असतील, ज्यांना बुद्धी नसेल,
ज्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नसेल, ज्यांची सद्विवेक बुद्धी जमलेली असेल, गजलेली असेल, त्यांना ते पटेल, त्या विश्वास ठेवतील. परंतु लबाड माणूस हा लबाडच असतो, तो कोणाचाही नसतो, तो कोणाचाही नसतो. आणि मग पैसा 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 पैसा, काय पैसा? जगण्यासाठी पैसा लागतो, पण इतकाही पैसा लागत नाही ना की लाखो करोडो रुपये तुमच्या मूलभूत गरजा भागण्यासाठी लागतात. तुमचं मन, तुमचं आत्मबल आणि तुमचं शील चारित्र्य हे जर पक्क असेल, हे जर अढळ असेल, तर तुम्हाला कशाचीच गरज निसर्ग पडू देत नाही. तुम्हाला नीतिमूल्याची जाणीव असली पाहिजे, तुम्हाला शील चारित्र्याचं महत्त्व कळलं पाहिजे, आणि समोरचा कोण आहे, समोरची कोण आहे, ही कितपत बुद्धिमान आहे, या बाईला काय कळतं, या माणसाला काय कळतं, हे प्रत्येक माणसाने त्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे. कोणालाही ठगवता कामा नये. जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला इमोशनल ब्लॅकमेल करत असेल, किंवा मी खूप पैशावाला आहो आणि माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून तिला प्रेशराईज करत असेल, किंवा मी हे कामं करतो ते कामं करतो, त्या पैशामुळे जर ती स्त्री जर भरकटत असेल, तर हे चुकीचं आहे. कुणालाही दिशाहीन करू नये. दिशाहीन करणं हे सुद्धा अकुशल कर्ममध्ये सामील होत असते. आणि म्हणून आपण कोणालाही योग्य दिशा दाखवावी, योग्य मार्गदर्शन करावं, योग्य सल्ला द्यावी. आणि आपण तो आपला विरोधक आहे किंवा आपल्याविषयी त्याचं मन क्लुषित झालेलं आहे, किंवा तो आपला द्वेष करतो, राग करतो, आपलं त्याला काहीच आवडत नाही, तरी सुद्धा जो खरा मनुष्य असतो, जो खरा माणूस आहे, जो मानवतावादी आहे, ज्याला बुद्ध धम्म संगत आणि बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान त्या माहीत आहे, त्याने ते अंगीकारलेलं आहे, किंवा बाबासाहेबांनी जे अधिकार दिले, समता, स्वातंत्र्य, बंधुता, हे त्याला कळते, तो मनुष्य कुठल्याही व्यक्तीला ठगू शकत नाही आणि ठगवणारच नाही. जे सत्य आहे ते सत्य माणसाने बोलावे, माणसाने वदावे. कोणत्याही व्यक्तीला कुठलंही आमिष दाखवू नये, आणि कुठल्याही व्यक्तीने, मग ती स्त्री असो की पुरुष असो, त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. जर आपण एखाद्या आमिषाला बळी पडलो तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. आणि म्हणून आपण जगत असताना आपण समता, स्वातंत्र्य, बंधुताने जगलं पाहिजे. महिलांनी राजकारण जर करायचं, राजकारणामध्ये जर प्रवेश घेतला, एखादं पद त्यांनी जर घेतलं, त्या पदाला त्यांनी न्याय दिला पाहिजे, त्यांनी ती जबाबदारी पेलवली पाहिजे. ते पेलवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, शिकावं, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे, कुठल्याही पुरुषाच्या वर विसंबून राहू नये. किंवा राजकारण करत असताना मग हा गाडी घेऊन येईन, तो गाडी घेऊन येईन, हा मला इथं नेईन, या कार्यक्रमाला, असं न करता आपण आपलं जायचं, आपण आपले कामं करायचे. आपण तितकं सक्षम बनलं पाहिजे, आपण तितकं सक्षम असलं पाहिजे, आपल्यामध्ये ती ॲबिलिटी असली पाहिजे. आपण परपुरुषाच्या भरोशावर आपलं जीवन जगू नये, मग तो कोणी असो. मी तर या मताची आहे की कुठल्याही स्त्रीने, मग ती मुलगी असेल तर तिने बापावर विसंबून राहू नये, ती पत्नी असेल तर तिने नवऱ्यावर विसंबून राहू नये, ती जर आई असेल तर तिने मुलावर विसंबून राहू नये, तिने स्वावलंबी बनावं, स्वतःचे कामं स्वतः करावे. जर काही दुखत असेल, दुखणं सुखणं असेल, तर आपण स्वतःच आपापल्या परीनं, ॲटो असेल, स्कूटी असेल, कार असेल, काही जे असेल तसं आपण आपल्या परीनं हॉस्पिटलमध्ये जावं, आपली ट्रीटमेंट करावी, आणि स्वतंत्र आपण जगलं पाहिजे, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे. आपण कुठपर्यंत इतरांवर विसंबून राहायचं, आपण समजून घेतलं पाहिजे की माझा जन्म कशासाठी झाला. चूल आणि मूल हे जर करत असताना आपण जर या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभे राहिलो, नोकरी करतोय, एखाद्या क्षेत्रात काम करतोय, किंवा कुठल्याही बिझनेस करतो, एखादी कंपनी आपण जॉईन करतो, किंवा कंपनीचे आपण मालक बनतो, आणि आज विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया हे अग्रेसर झालेल्या आहेत, त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे. अबला आणि लाचार होऊन जगू नये. स्त्रीने तर अजिबात लाचारी पत्करू नये. स्वाभिमानाने सिंहासारखं आपलं जीवन जगावं, कमी जगावं पण चांगलं जगावं. शील, चारित्र्य आणि स्वाभिमान या ठिकाणी संपादन करून
तो अबाधित ठेवून जर प्रत्येक स्त्री जगायला लागली, तिचे अधिकार तिचे हक्क ती घ्यायला सिद्ध झाली, तर हा देश मागे राहू शकत नाही. पण महिला ह्या कुठेतरी अडकतात. याचा सहारा घे, त्याचा सहारा घे, या माणसाचा सहारा, त्या माणसाचा सहारा, सहाऱ्यामध्ये त्यांचं आयुष्य बर्बाद होते. त्या कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाही आणि कुठल्याही क्षेत्रात किंवा कुठल्याही काही अपवाद वगळून सगळ्याच महिला ह्या काही यशस्वी होत नाही. आणि म्हणून यशस्वी होण्याचं गम या ठिकाणी तुम्हाला समजून तुम्ही घेतलं पाहिजे. तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, तुमच्यामध्ये शील असलं पाहिजे, तुमच्यामध्ये अढळ विश्वास असला पाहिजे, तुमच्यावर तुमचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकते, मी हे इथं जाऊ शकते, मी याला असं करू शकते, मी तिथं ते करू शकते. हे ठाम तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे ना. तुम्हाला कुठे जायचं आहे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल त्याची तयारी तुम्ही केली पाहिजे. आणि तेव्हा कुठं तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार. जर त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे, तिथलं ते ध्येय जर गाठायचं आहे, तर तुम्हाला ठेच लागेल, खास खडगे रस्त्यामध्ये भेटतील, पायामध्ये काटे येतील, अडथळे येतील, तुम्हाला कोणीतरी ब्रेक लावेल, कोणी त्रास देईल, कोणी तुम्हाला दूषणं देईल. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत करत तुम्हाला तिथं पोहोचावं लागेल. संघर्ष करावा, स्वतःची मेहनत स्वतः करावी आणि आपण या ठिकाणी ठरवलेल्या जे काही ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. अन्यथा हे शरीर आहे हे नश्वर आहे. हे वरपांगी सौंदर्य हे काही कामाचं नाही, कुचकामी आहे. हे शरीर अंदर सगळं घाणीचं साम्राज्य आहे या शरीरामध्ये. बुद्धाने आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे सांगते, बुद्धाने सांगितलेलं आहे, जी प्रकृती होती, प्रकृती मातंग समाजाची, तिचं आनंद भिक्षूवर जे प्रेम जडलं होतं, तेव्हा बुद्धाने सांगितलेलं होतं की हे नाकामध्ये शंभुळ्या, डोळ्यामध्ये चिपळ्या, तोंडामध्ये दुर्गंधी येते आणि नाकामध्ये शंभूळ येते, कानामध्ये मळ आहे, सगळंच शरीर हे घाणीचं आहे, घाणीने खचखच भरलेलं आहे आणि या शरीरावर तू प्रेम करतोयस. हे नश्वर आहे, हा देह नश्वर आहे, हा संपणारा आहे. प्रेमच करायचं असेल, तुम्हाला करुणा जर या ठिकाणी तुमच्या हृदयामध्ये जर अवाढव्य असेल, करुणा जर या ठिकाणी तुमच्या मनामध्ये वास करत असेल, प्रेमाचा अर्थ त्याची व्याख्या तुम्हाला कळली पाहिजे. बुद्धाने सांगितलेलं प्रेम हे सर्व जिवंत प्राणी या सजीव सृष्टीवर, कीटक, कृमी, मुंगी असेल, माकोळा असेल, फुलपाखरू असेल, झाडं असतील, सजीव सृष्टी ज्याला म्हणतात की जे जिवंत जीव आहे, माणसंच नाही, गुरं असतील, ढोरं असतील, पशु, प्राणी, पक्षी, या सर्वांवर प्रेम करा. असं प्रेम करा. तुम्ही मनाने प्रेम करा. तुमचं मन निर्मल असलं पाहिजे, मन शुद्ध असलं पाहिजे. तेव्हा कुठं तुम्ही या ठिकाणी आनंदाने जगू शकणार. आणि खरं सुख त्यातच आहे. हे जे काही घाणेरडा देह आहे आणि हे नश्वर शरीर आहे, या शरीरावर प्रेम करण्यात काहीच अर्थ नाही. हा माझा, तो माझा, हे घर माझं, शेती माझी, मुलगा माझा, नातू माझा, मुलगी माझी, सून माझी, भाऊ माझा, बाप माझा, आई माझी, काही कोणी कोणाचं नसते. हे पात्र निसर्गाने निर्माण केलेली पात्र आहे. हे पात्राला आपण न्याय दिला पाहिजे. आपलं कर्तव्य पार पाडत असताना आपणच आपले नाही तर कोण कोणाचं असणार. आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीकडून, कुठल्याही नात्याकडून आपण अपेक्षा ठेवू नये. जर अपेक्षा ठेवाल तर तुमचा अपेक्षा भंग होईल आणि जिथं अपेक्षा भंग होत असतो तिथं दुःख निर्माण होत असते. आणि म्हणून माणसामध्ये विभवतृष्णा, भवतृष्णा ज्या तृष्णा आहेत त्या तृष्णा, त्याचा नायनाट आपण केला पाहिजे. जर तृष्णा असेल तर दुःख त्या ठिकाणी उत्पत्ती होत असते, दुःखाची निर्मिती होत असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी भगवान बुद्धाच्या धम्मातील जे काही तत्त्वज्ञान आहे ते अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण पंचशिलेचं, अष्टशिलेचं, 10 पारमिता, 4 आर्य सत्य हे जाणून घेतले पाहिजे आणि त्यावर आरूढ होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जय बुद्ध, जय भीम, जय संविधान, जय भीमराय, जय शिवराय.